नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांमध्ये नाराजी आहे। दिबा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी रक्तानं पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भावनिक आवाहन केलंय। राज्य सरकारनं पाठवलेल्या नामकरण प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं तातडीनं मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलनाऐवजी सरकारकडे पाठपुरावा करावा असा सल्ला देत नामकरणाचा निर्णय लवकर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। दिबा पाटील साहेबांच्या या स्मृती दिनानिमित्त ठिकठिकाणी भूमिपुत्रांनी जागर आंदोलन चालू केलंय। ठिकठिकाणी आरोग्य शिबिर, वैद्यकीय शिबिर अशा प्रकारचे उपक्रम चालू केलेत। परंतु ज्या नेत्याचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागायला पाहिजे ते तुमचे आमचे सगळ्यांचे आराध्य दैवत दिबा पाटील साहेब, याच्यासाठी तुम्ही आम्ही काहीतरी करायला पाहिजे। खरं तर आमच्या रक्तावर दिबा पाटलांचाच अधिकार आहे। आम्ही जे आज प्रस्थ निर्माण केलेलं आहे प्रकल्पग्रस्तांचं, कोट्यवधी रुपयाचे आम्ही मालक आहोत। जे आम्ही खातोय जगतोय त्यांच्यावर पूर्ण दिबा पाटलांचा अधिकार आहे आणि त्या रक्ताचा भाग म्हणून आम्ही दिबा पाटील साहेबांसाठी एक रक्तातला स्वतःच्या रक्ताने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्रावर करावा असं मला वाटलं। त्याची प्रेरणा अशी झाली की रायरेश्वराच्या चरणी छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक दिला होता। छत्रपती शिवराय तर खूप मोठे होते, त्यांचं अनुकरण करण्याची माझी काही तितकी लायकी नाहीये, पण काही का होईना त्यांनी स्वराज्यासाठी त्यांनी जर रक्ताचा अभिषेक दिला असेल तर मी माझ्या दिबांसाठी थोडंसं रक्त काढून जर पंतप्रधानांना आम्ही दिलं तर मला वाटतं पंतप्रधानाच्या मनामधली जर काय भावना चेतावली। मध्यंतरी पंतप्रधान साहेब ह्या विमानतळाला 2 वेळेला आले होते। एकदा ते भूमिपूजनाला आले होते आणि एकदा उद्घाटन करायला आले होते। दोन्ही वेळेला त्यांनी दिबांच्या नावाची उद्घोषणा न करता प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसलीत आणि आत्ता दिबांच्या नावाचं काय होईल असं सगळ्या ठिकाणी लोक संभ्रमावस्थेमध्ये आहेत। मुख्यमंत्री महोदयांना जो विषय मांडला की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव लागेल, तर हे मुख्यमंत्री 4 वर्ष 5 वर्ष हेच बोलतायत। त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी होणार आहे? ते सांगतात की आम्ही हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये पाठवलाय। कॅबिनेटमध्ये काय बिरबलाची खिचडी तयार होते की काय? इतिहासामधली गोष्ट आहे, बिरबल खिचडी शिजत होता, ती खिचडी काय 8-10 तास अशीच चालली होती। तसं मला वाटतं येत प्रस्ताव 8-10 महिने 2 वर्ष असंच चालू आहे। कॅबिनेटमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमासाठी ठराव पास केले जातात, मंजुरी होते। मग माझ्या नेत्याच्या ठरावाला हा विरोध का किंवा तो गुलदस्त्यामध्ये का, हा आम्हाला प्रश्न पडलाय। आणि ज्यावेळी याने असं म्हटलं मुख्यमंत्र्यांनी की आम्ही याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये ठराव चालू आहे, आमचं काम होईल, तर पाठीमागे